नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची फर्स्ट टर्म एक्झाम क्वेश्चन पेपर उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही क्वेश्चन पेपर 79 गुणांची आहे आणि वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या 2022 ते 2025 पर्यंतच्या बोर्ड प्रश्नपत्रिका, पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका, द्वितीय घटक चाचणी, प्रथम घटक चाचणी, प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। सेक्शन 1 क्वेश्चन 1A डू एज डायरेक्टेड एनी फोर 8 मार्क्स साठी आहे। फर्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स। Second question, put the following words in alphabetical order. Question number 3, punctuate the following. Question number 4, make 4 words minimum of 3 letters using the letters in the gives word. Advertisement आणि त्यावरून आपण वर्ड्स तयार केलेले आहेत। सेंड, रेंट, मेन, टेंट, टाइम। Question number 5, write the related words as shown in the example. Person, त्या ठिकाणी काइंड हा वर्ड्स दिलेला आहे। आपण लिहिले honest, tall, friendly, smart. Question number 6, complete the word chain of verbs. Eat, talk, keep, know, walk. क्वेश्चन नंबर 1 मधील बी क्वेश्चन, डू एज डायरेक्टेड। अटेम्प्ट एनी वन। क्वेश्चन नंबर ए, मेक अ मीनिंग सेंटेन्स बाय यूजिंग द फ्रेज आय टू रन अवे। आन्सर, आय वॉन्टेड टू रन अवे फ्रॉम द प्रॉब्लेम। सेकंड क्वेश्चन, अटेम्प्ट एनी वन 2 मार्क्स साठी आहे। Add a prefix or suffix to make new words. Happy, unhappy. B question, make a meaning sentence by using any one words. Kind, he is a kind person. Second आहे happy, she was happy to see her friends. Question number 2 मधील A question, read the following passage and do the activities 10 marks साठी आहे। A1 question, who am I? Identify the character. I am a washerman's son, Sitaram. Second, I am the sweeper, Nathu. या ठिकाणी पॅसेज देण्यात आलेला आहे। व्हिडिओ थांबून पॅसेज व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे। क्वेश्चन नंबर 2 मधील बी क्वेश्चन, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज 10 मार्क्स साठी आहे। पुढे दुसरा पॅसेज देण्यात आलेला आहे। राइट वेदर द फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू और फॉल्स। फर्स्ट सेंटेन्स ट्रू, सेकंड सेंटेन्स ट्रू, थर्ड सेंटेन्स फॉल्स आणि फोर्थ सेंटेन्स देखील फॉल्स आहे। पॅसेजवर आधारित B2 क्वेश्चन, कंप्लीट द वेब। Actions of family members, his father, his mother, his brothers and sisters. He, his. B3 question, find the opposites from the passage. B4 question, do as directed. सेक्शन 3 क्वेश्चन नंबर 3 मधील ए क्वेश्चन 5 मार्क्स साठी आहे। रीड द फॉलोइंग स्टॅन्झास अँड डू द ऍक्टिव्हिटीज। A1 क्वेश्चन, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कंप्लीट द सेंटेन्स। फर्स्ट, द पोएट सजेस्ट टू लिसन टू द साउंड ऑफ लाईफ.
A2 question, complete the verb. The poet advised not to. A3 question, find nouns of following describing words. Question 3 मधील B question, appreciation of the poem. Section 4, question number 4A. Read the following passage and do the activities. 10 marks साठी आहे. Complete the following sentence from the passage. A2 question, complete the wave diagram. Award that Kalam received during his life. A3 question, fill in the blanks by using the suitable phrase words from the bracket. ब्रॅकेट्स मध्ये आन्सर दिलेले आहे. योग्य आन्सर निवडून तुम्हाला सेंटेन्स कंप्लीट करायचे आहे. A4 question, do as directed. B question, summary writing. Read the passage given in question 4A and write a summary of it. Suggest a suitable title to your summary. क्वेश्चन 4A मधील जो पॅसेज आहे त्याची समरी रायटिंग करायची आहे आणि सुटेबल टायटल द्यायचे आहे 5 मार्क्स साठी. सेक्शन 5, क्वेश्चन नंबर 5A, लेटर रायटिंग. टू लेटर दिलेले आहेत. इन्फॉर्मर लेटर आणि फॉर्मर लेटर, कोणतेही एक लेटर लिहायचे आहे. B1 क्वेश्चन, डायलॉग रायटिंग. प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जम्बल सेंटेन्स. या ठिकाणी जे डायलॉग दिलेले आहेत त्यांची सिक्वेन्स चुकलेली आहे. आपल्याला योग्य सिक्वेन्सनुसार डायलॉग लिहायचे आहे. फर्स्ट सेंटेन्स येणार आहे विच इज युअर फेवरेट गेम. सेकंड सेंटेन्स येणार आहे ऑफकोर्स कबड्डी. थर्ड सेंटेन्स आहे हॅव यू बीन अवॉर्डेड इन दिस गेम. फोर्थ सेंटेन्स यस आय हॅव गॉट सेम अवॉर्ड्स. बी क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग. B2 क्वेश्चन, स्पीच रायटिंग. 5 मार्क्स साठी आहे. क्वेश्चन नंबर 6 मधील ए क्वेश्चन, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. 5 मार्क्स साठी आहे. A1 क्वेश्चन, नॉन व्हर्बल टू व्हर्बल. A2 क्वेश्चन, व्हर्बल टू नॉन व्हर्बल. 5 मार्क्स साठी आहे. रीड द पॅरेग्राफ अँड कंप्लीट द टेबल. डिस्क्रिप्शन, टोमॅटो, पोटॅटो. क्वेश्चन नंबर 6 मधील बी क्वेश्चन 5 मार्क्स साठी आहे.
न्यूज रिपोर्ट, किल इन रोड ॲक्सिडेंट. सेक्शन नंबर 6. क्वेश्चन नंबर 7. ट्रान्सलेशन 5 मार्क्ससाठी आहे. ट्रान्सलेट द वर्ड्स एनी 4. नॉलेज ज्ञान, ग्लोबल जागतिक, टायटल शीर्षक, वंडर आश्चर्य, फ्लॅग ध्वज, इम्पॉसिबल अशक्य. क्वेश्चन 7 मधील बी क्वेश्चन. ट्रान्सलेट द सेंटेन्सेस एनी 2. फर्स्ट, कीप युअर क्लासरूम क्लीन. तुमची वर्गखोली स्वच्छ ठेवा. सेकंड, मेंटेन डिसिप्लिन इन द क्लासरूम. वर्गात शिस्त राखा. थर्ड, रिस्पेक्ट अँड लिसन टू द टीचर्स. शिक्षकांचा आदर करा आणि त्यांचे ऐका. फोर्थ, डोंट मेक रूड कमेंट इन द क्लासरूम. वर्गात असभ्य टिप्पणी करू नका. सी क्वेश्चन. ट्रान्सलेट द प्रोव्हर्ब्स एनी 1. ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. शेवट गोड तर सर्व गोड. सेकंड आहे, चकाकणारी प्रत्येक गोष्ट सोनं नसते. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची फर्स्ट टर्म एक्झाम क्वेश्चन पेपर उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.